हॅलो फ्रेंड्स, ज्योतिष रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत बिना अंड्याचा केक, ते पण अगदी साध्या सोप्या पद्धतीने। चला तर मग सुरुवात करूया। या ठिकाणी मी 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि त्याच वाटीने मी अर्धी वाटी तेल घेतलेले आहे। आता हे दोन्ही एकत्र करूया। त्यानंतर याच्यामध्ये मी आता 1 वाटी दही घालत आहे। हे दही मी ताजे वापरलेले आहे। आता याच्यामध्ये मी फूड कलर घालत आहे। फूड कलर हा ऑप्शनल आहे। त्याच वाटीने आपल्याला मैदा घ्यायचा आहे। हा मैदा या ठिकाणी मी 1.5 कप वापरलेला आहे। वस्तूंच्या मोजमापासाठी तुम्ही एकच भांडे ठरवू शकताय। आता हे मिक्सरला आपण फिरवून घेतलेले आहे। आता याला एका भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपले पीठ बनवून तयार झालेले आहे। आता याच्यामध्ये मी इलायची फ्लेवरवाला इसेन्स घालत आहे। इसेन्स हा ऑप्शनल आहे, तुम्ही घालू शकताय किंवा स्किप केला तरी सुद्धा चालेल। आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर घालायची आहे। आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे आहे। या ठिकाणी केक शिजवण्यासाठी मी एक डबा घेतलेला आहे आणि त्याला आता मी तेल लावत आहे। तुमच्याकडे जे भांडे अवेलेबल असेल त्याचा तुम्ही या ठिकाणी वापर करू शकताय। अशा प्रकारे आपण तेल लावून झाल्यानंतर त्याच्यावर थोडा मैदा टाकून घ्यायचा आहे आणि हा मैदा आपल्याला सर्वत्र पसरवून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला केक चिकटणार नाही। अशा पद्धतीने पीठ आपल्याला पसरवून घ्यायचे आहे। आता याच्यामध्ये तयार करून घेतलेले पीठ आपल्याला ओतायचे आहे। आता याच्यावर मी थोडीशी चेरी टाकत आहे आणि अशा प्रकारे आपल्याला हा डबा टॅप करून घ्यायचा आहे, जेणेकरून याच्यामध्ये कोणतीही हवा राहणार नाही आणि आपला केक सुद्धा छान शिजेल। आता या ठिकाणी मी एक भांडे घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये स्टँड ठेवून त्याच्यावर हा डबा ठेवत आहे। आता याच्यावर झाकण ठेवून एक अर्ध्या तासासाठी आपल्याला हा केक शिजवण्यासाठी ठेवून द्यायचा आहे। तुम्ही बघू शकताय आपला केक छान प्रकारे शिजून तयार झालेला आहे। आता याच्यामध्ये आपण चाकू घालून बघूया की हा केक शिजलेला आहे की नाही। तुम्ही बघू शकताय चाकूला काही सुद्धा चिकटलेले नाही, याचा अर्थ आपला केक छान शिजलेला आहे। आता हा केक आपल्याला थंड करून घ्यायचा आहे। केक थंड झाला की अशा पद्धतीने आपल्याला त्याला साईडने चाकू फिरवून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला केक व्यवस्थितरित्या काढून घेता येईल। आता याच्यावरती प्लेट ठेवून आपल्याला केक काढून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकताय खालच्या साईडने सुद्धा आपला केक छान शिजलेला आहे। खूप करपूस आणि छान असा हा केक शिजून तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकताय भांड्याला सुद्धा आपला केक चिकटलेला नाही। हा केक आतून सुद्धा छान शिजलेला आहे आणि खूप स्पंजी असा हा केक बनून तयार झालेला आहे। खूप कमी साहित्यात आणि घरच्या घरी असा हा केक बनून आपला तयार होतो। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल असा हा केक आहे, ते सुद्धा बिना अंड्याचा। मग कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी? ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा। थँक्यू।